तिसरी ओवी आहे. चौथी. बरं. जय जय आचार्य समस्त सर्वर्य. दुसरं विशेषण त्याच्यात 3 विशेषण आहे. एक आचार्य म्हटलेलं आहे, थोडे सर्वर्य म्हटलेलं आहे, प्रज्ञा प्रभात सुखोदय आपला वाहन विरोधी. थोडे जय जय सर्व विसावी आहे, स्वभाव स्वभावय नाना लोक हेलावय. थोडे तिसऱ्या ओळीमध्ये ऐके गा अर्थबंध सिंधू विद्या विशद वधूबंध. आणि आता पुढे आता विशेषणं संपली. त्यांचं कार्य चांगलं आहे. तू जया प्रतिदपसी दया विश्वही दाविसी प्रगट जाई करसी आगवी. जोपर्यंत आपला परमेश्वराचं ज्ञान होत नाही तोपर्यंत विश्वच खरं आहे असं म्हणून आपण म्हणतो. प्रगट जाई करसी हे विश्वविचार त्याच्यामध्ये आलेला आहे. कारण आपल्याला देव दिसतो, विश्व दिसते. विश्व दिसते, विश्वातला देव ज्ञान दृष्टी असावी लागते. असं आहे ना, आपल्याला अलंकार दिसतात पण अलंकारातलं काही दिसत नाही. अलंकारातलं काही दिसत नाही. सोनं नाही का दिसत नाही. सोनं नाही का दिसत नाही. लहान पोरं असे ना, एक बाप पोराला घेऊन गेला यात्रेला, आनंदीच्या यात्रेला धरला. आणि तिथं ते लहान पोरं करतात एक ठोकळे असतात. कोणी घोड्याचा ठोकळा, तर कोणी बाघाचा ठोकळा, तर सिंहाचा ठोकळा. त्या पोराला इच्छा झाली कोणाच्या ठोकळ्यावर बसायचं, वाघाच्या. मग ते आलं बघा ते पोरगा. या पोराच्या अगोदर एक पोरगा त्या वाघाच्या ठोकळ्यावर बसला होता. बाप सांगायला लागला, म्हणलं पाहता हे ठोकळ्यावर बसलेलं आहे पोरं. हे म्हणलं बाजूला हो की आमच्या मुलाला बसू दे. तो म्हणला मी बसलेलो हरिधरेशन माझा आहे, उठणार नाही. मग तो बाप विनंती करतो, पोराला विनंती नाही सांगतो. पोराला विनंती नाही करायची असते. हे आमचं चुकलं, आज्ञा करायची असते. अरे म्हणलं सिंहाच्या ठोकळ्यावर बसले. म्हणला सिंह हा सगळ्यात वनाचा राजा कोण आहे? मग सिंह आहे ना. अलीकडे त्या वाघाची जास्त हे झाली आणि ते सिंह एकही दिसत नाही. कुठं काय सिंह दिसतो. आणि तो कुठं बसेल तर कुठं बसेल, वाघाच्या ठोकळ्यावर. म्हणजे यात्रेकरूने आपली देव फिरवायला काय केली, याला वाघाच्या टोकड्यावरती बसायला न मिळाल्यामुळे पोर रडायला लागलं. नुसतंच रडायला लागलं का पाय घासायला लागलं, पाय घासायला लागलं का पालथं पडलं. आता बाप समजावतो, काय करतो, अरे बरं का वाघावर बसला काय, सिंहावर बसला काय, कोण्या घोड्यावर बसला काय, गाढवावर बसला, तरी कशावर बसला, लाकडावर. लाकडाचं ज्ञान कोणाला आहे? बापाला. आणि आकाराचं ज्ञान कोणाला आहे? आकाराचं ज्ञान असल्यामुळे पोर रडते, बाप काय होतं त्याच्या रडण्याला हसतो. तसंच आहे आपलं. कारण आपल्याला ठोकळा दिसतो पण त्याच्यातले लाकूड दिसत नाही. तसं आपल्याला जगात दिसते पण काय दिसत नाही. मग तसं सर्व काय काय विद्या विनय संपन्न ब्राह्मणे काय काय ते के मग एकदा दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणजे मग जे जे देखे ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप त्याचे नाही. हा समस्त श्री वासुदेव. आणि ज्याला ही दिव्य दृष्टी आहे त्याला विश्व दिसत नाही.
मग कोणते प्रगटताही करसी आगवे, परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति कंचन. तो परमात्मा कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, स्वगत सजातीय विजातीय, भेदरहित आहे, देश काल परिचय शून्य आहे. एक परमात्मा दिसतोय का नाही? प्रगट बघी करसी आगवेची तू. आता एक दृष्टांत देऊन त्याचा सिद्धांत सांगता. एखादा गारवडी आला म्हणजे तो काय करतो? खापराचे रुपये करतो ना. खापराचा कुठं रुपये होत असतो का? पण ती जादूवरची. तो काय करतो? म्हणलं असे हात आहे ना, असे हात करायचे नाही, असे यात्रेकरूला सांगतो. आणि तो दुसऱ्याची दृष्टी काय करतो? चोरतो. आणि मग त्याचं खापर कुठे फेकली, खाली काय पडतात? रुपये पडतात. मग त्याने काय केलं? तुमच्या आमच्या दृष्टीवर ते आवरण घातलं. म्हणून आपल्याला खापर न दिसताना काय दिसतात? रुपये दिसतात. खापराचे जर रुपये करता यायला आले तर भिकाशाला मागतो. पण त्याने आपली दृष्टी काय केली? चोरली. हा परमात्मा असा आहे, दुसऱ्याची तर दृष्टी चोरतो, पण स्वची दृष्टी चोरतो. नाही बघ, स्वची म्हणजे नाही का लक्षामध्ये? त्याच्याकरता एक दृष्टांत दिलेलं आहे. त्या अमृतानुभवामध्ये आहे दृष्टांत. निरंजनी दिलेला. ज्या ठिकाणी निरंजन म्हणजे केवळ आणि जंगल याच्यामध्ये का, आणि तोही म्हणजे अमावस्येच्या रात्री. आणि झोपला बघा जोरात मध्यरात्री. आता हे पहा, ऐका रे, दुसऱ्यालाही विषय होत नाही आणि त्याचा त्यालाही सुद्धा काय होत नाही. कारण तो रात्री झोपला आहे ना. कधी झोपलेला आहे? रात्री. दिवस उजेड असतो का? अजून तर काही इतकं विज्ञान पुढे गेलेलं आहे. मग रात्री आपल्यालाही काय होत नाही, दिसत नाही. मग त्याचा त्यालाही सुद्धा तो काय होत नाही. त्याचा स्वला ज्ञान आहे का? झोपला ना तो. काय झाला? मग स्वलाही नाही, दुसऱ्यालाही नाही, काय नाही. नाही या लक्षामध्ये. अरे झोपलेला आहे ना, मग त्याला मी झोपलेला ज्ञान आहे का? याला स्वला विषय नाही. मरगडात अंधार असल्यामुळे दुसऱ्याला काय नाही. कारण दिवसा झोपला आहे का रात्री? रात्री प्रकाश असतो का? अजून तर काही नवीन विज्ञान पुढे गेलं. मग मध्यरात्री झोपला असल्यामुळे दुसऱ्यालाही दिसतो का? तो दुसऱ्यालाही दिसत नाही. एखादा साप जर असला रात्रीच्या प्रहरी म्हणजे पाय देऊन जातो त्याच्यावर. काय देऊन जातो? त्याला काय माहिती आपण सापावर पाय ठेवला. मग एखादा माणूस जर आला तर म्हणलं बाबा तू कुठून आला? तर म्हणलं आलो मी. म्हणलं तुम्हाला साप दिसला का? तर म्हणलं नाही बा. म्हणलं तुम्ही सापावर पाय ठेवून आले. हा म्हणलं थोडं थंड थंड लागलं. स्वलाही दुसऱ्यालाही विषय होत नाही, स्वतःच्या स्वतःला काय होत नाही. पुढीलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टीबंधनी पजे, परी नवल लागाव तुझे जे आपण बेजे. पुढीलाची दृष्टी चोरीजे. पुढीलाची म्हणजे इतराची दृष्टी. त्या दृष्टीबंधनी पजे, त्याला तो स्वर अन्यालाही सुद्धा विषय होत नाही. आणि परी नवलं लागत तुझे जे आपण पेचोरे. परंतु म्हणजे असा काही आश्चर्यकारक आहे, दुसऱ्यालाही विषय होत नाही, स्वलाही काय होत नाही, विषय होत नाही. अंधारामध्ये झोपलेला असल्यामुळे दुसऱ्याला विषय होत नाही, बरं का. आणि झोप लागल्यामुळे आपल्याला काय होत नाही. आपल्याला ज्ञान आहे का मी तो झोपलेला, इतकी वेळ झाली, आता उठलं पाहिजे, झोपेत कळतं का? एखादा विद्यार्थी नाही का परीक्षा असते 7 वाजता,
सकाळी. आणि तो आपल्या परीक्षेला येतो, पण 15 मिनिटाच्या अगोदर म्हणतो अजून 15 मिनिटं जरा विश्रांती घ्यावी. 15 मिनिटात झोपण्याकरता जातो आणि 1 तास झोपतो. आणि उठल्यावर म्हणतो वेळेपर्यंत 15 मिनिटाकरता झोपलो आणि आपला जर परीक्षेचा पेपर होऊन मग येतो, गुरुजी काय करा, आणि मग उशिरा का आला मला झोप लागून जाईल. मग त्या झोपेमध्ये किती वाजले हे काय होत नाही. जर कळत असेल तर झोप म्हणता येत नाही. एक 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 दृष्टांत मी सिद्धांत सांगितले तेव्हा. तुझी तू सर्व या मग कोणा बोध कोणा माया ऐशी आपे आप लागविया नव्हतोय. तुझी तू सर्व या तात्विकदृष्ट्या विचार केल्यानंतर का परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. नाही का? एखादाच अंधारामध्ये आपल्याला दोरीवरती सर्प बसत असला, मग तिथे दोरीशिवाय दुसरं काही, मग सर्प आहे का तिथे? बिळातला आहे का तो? मग कुठला आहे तो? मग खरोखरच दोरीवरचा सर्प आहे का दोरीच आहे? मला असं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाची वस्तू नाहीत असा सिद्धांत आहे. विवर्तवाद म्हणतात त्याला. आपल्याला दोरीवरती सर्प बसला, सर्प हा दोरीवर आहे का तुमच्या कल्पनेत आहे? आणि निवृत्तही कुठला होत असतो? जे कल्पना सवय लोपेन कल्पने सवय 9व्या अध्यायामध्ये कल्पनावाद सांगितलेला आहे. तो कल्पना टाकून जर बघायला लागला तर सर्वच कोण आहे? मीच आहे. म्हणजे माझं जगत कसं काय भासते? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा भास कल्पनेमुळे होत असतो. आणि तीच कल्पना गेली तर पुन्हा परमात्मा जसाच्या भूत येणा माझ्या ठाई हानी भूता माझी मी नाही. या वासनाच म्हणून भूतही नाही आणि कोणीच नाही. मग आहे तरी कोण? शून्यवाद का? परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. असंही असताना लोक नाही का परमात्मा परिच्छिन्न मानत असतात. जाऊ द्या म्हणते त्याला कळायला कोण 9व्या अध्यायातलं आहे ना, कळायला कोणाला? अवजानंती मूढ काय करे. आणि जे जाणतात त्याला म्हणतात महात्मा नसतो भजंतरान्य भरतो ऐसे मीच होणी पांडवान करती माझी. म्हणून तोची तो सर्व आहे. बघा कोणा बोधन कोणा माया. जगतामध्ये आपण जर पाहायला लागलो तर मुक्त पुरुषाला ते बोध असो, त्या बोधाने तो मुक्त झालेला असतो. कोणा माया म्हणजे आपण सगळे कोणाच्या फाशात पडलेलो मायेच्या नाही करे. मा म्हणजे या नाही, मा निषेधवाच्या कवी आहे तो. मा म्हणजे काही नाही, या म्हणजे जी नसून भासते म्हणून तिला काय म्हणायचं नाही. शे आपला नव्हतं म्हणून तो असा असलेला सूत्रधार गारुडी आहे. म्हणून तुला नमवतोच म्हणजे श्री गुरु राहायला आणि ज्ञानेश्वर महाराज नमन करतात. आता हे त्याचे बरं का उपजीव्यत्व कसं आहे? हे जे काही पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतामध्ये याची सत्ता कशी आहे ती क्रमाक्रमाने दाखवतात. जाणो जगी आप बोले तुझे या बोला सुरस झाले तुझ्याने क्षमत्व आवडले पृथ्वी. जाणो जगी या बोले आप बोले ते तुझे या बोला सुरस झाले. हे पाणी आहे. हे पाणी किती पातळ पाणी आहे ते. मला ते पाणी निर्माण केलं देवाने, काय वाटून पाणी केलं नाही समजत का? अरे पाण्या इतकं पातळ आहे का कोणी? आहे का? हातात घेतलं तसं ते कशाचं वाटून केलं पाणी. आणि ते पाणी कसं शिरते हेही कळत नाही.
आपच्या ह्याच्यामध्ये एकदा शेंगदाणा असतो पाण्यामध्ये ठेवला तर रात्रीच्या प्रहरी तो शेंगदाणा काय होतो फुगतो बघा. एखाद्याला विचारलं म्हटलं का हा शेंगदाणा रात्रीचा कडक होता ना तो फुगला कसा? म्हणलं पाण्यात ठेवल्यामुळे पाणी शिरलं. त्याला काय चित्र आहे का? अजून विज्ञान इतकं पुढं गेलेलं. म्हणलं अजून विज्ञानाला सुद्धा सांगता येत नाही पाणी शिरलं. पाणी शिरल्याशिवाय त्याचा अंकुर निघाला कसा आहे? एखादा आंब्याचा हिरवा रंग जातो आणि कोणता रंग आहे तो पिवळा रंग. म्हटलं हिरवा रंग जाऊन पिवळा रंग आला तर विज्ञान अजूनही सांगू शकत नाही. अजूनही विज्ञानात पुढे गेलेला आहे वाद नाही त्याच्यामध्ये, पण अजून पूर्ण नाही, अपूर्ण आहे. शरीरातून प्राण जातो कसं अजूनही विज्ञानाला काय करता येत नाही, सांगता येत नाही. शेवटी गेल्यानंतर मग निधन झालं. त्याच्या अगोदर सांगायला काय हरकत होत. एक 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 दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगितला. ऐसे आपोआप लाग गया नमो म्हणतो मोठा सूत्रधार आहे. कोणीतरी सूत्र हलवणारा परमात्मा असल्याशिवाय या जगताची सृष्टी चालू शकत. कोणीतरी चेतन तत्व असावं लागतं. जडा करून कार्य होण्याकरता चेतनाची जर अधिष्ठता जर असेल, जड कार्य करू शकत जरा त्याच्या पुढं शिकून पाहिजे. जरी तुमच्या मोबाईलमध्ये बोलत असेल पण कोणीतरी जिकडे बोलणारा असतो तेव्हा तुम्हाला कळतं. कोणीच बोलणारा नाही तर आपण काय उड्या मारतो का? कोणीतरी या जगात अशा पुढ्या शिकवून एक परमात्मा आहे आणि त्याच्या सत्याने हे सगळं जग काय होत असेल चालत असते. म्या चालू गेल्या सूर्य चालेल म्या बोले आहे ना. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी म्हणून जगी नाही का. पृथ्वी आप तेज वायू आणि पृथ्वी आप म्हणजे पाणी. ते म्हणलं ते बोले आणि तुझ्या बोला सोडसं झालं. तुझ्यामुळे त्याला अस्तित्व प्राप्त झालं. कोणाला? पाण्याला. नियंत्रण सगळं कोणाकडे? ईश्वराकडे येतं. म्हणजे याच्यात नाही 9व्या अध्यायामध्ये गतिर्वर्ता प्रभू साक्षी आकाश हे सर्वत्र असावे. पाठ आहे सगळं. कीर्तनकारांना आता कुठं पाहत नाही याचं म्हणणं. म्हटलं कीर्तनकार मंडळी आणि तुम्ही सगळे आता कुठं पाहत नाही आहे ना. गेल्या वर्षी 96 होते, 14 वर्षाला 96 होते का. यावर्षी किती आहे मला माहिती. 60 आहे का? बराच आकडा कमी. तुझ्या बोला सोडसं झालं म्हणजे तुला रस म्हणत असतात. रसयुक्त पाणी आहे म्हणूनच ते सगळ्याचं कार्य होत असे. आणि ते कसं शिरते हे कळत नाही आपल्याला. हे जे सृष्टी जगत असते त्याला महत्त्वाचं कारण असं ते पाणी आहे. अन्न नाही मिळालं तरी चालेल, तरी मनुष्य जिवंत राहत असतो. पण पाणी असा पदार्थ आहे की उठल्यापासून तो झोपी जाईपर्यंत कोणाशी संबंध येतो? पाण्याशी संबंध. हे पाणी निर्माण करणारा कोण आहे? समुद्र को भरे कोण? ते समुद्र आणि कोणी भरला आहे का? चंद्र सूर्य को चलाय कोण? ज्याच्या सत्तेने चालते परमात्मा काय केलं पाहिजे. आणि तो परमात्मा आमच्या श्रीगुरू म्हणून दुसरा भिन्न नसून श्रीगुरू म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजे तुमेव माताचे पिता तुझे. तुझे समत्व आले पृथ्वीची नाही का. पृथ्वी आपते व्हावी आज्ञा. मग तुझ्या ठिकाणी एवढा सहन करण्याचं कार्य कोणी दिलं आहे? परमात्मा स्वरूप मानलं पाहिजे. रविचंद्रादी शक्ती तेज उदय करते त्रिजगती
तुझी दीप्ती व्याप्ती वृत्ती देते. हे जे रवी आणि सूर्य आणि चंद्र, शक्ती म्हणजे शिंपले, उदय करते त्रिजगती. तिन्ही जगतामधला अंधकार काय करतात? नष्ट करतात, नाही का? सूर्याच्या ठिकाणी यदादित्य गतं तेजो, मग सूर्याच्या ठिकाणी असलेला प्रकाश, चंद्राच्या ठिकाणी असलेला प्रकाश, आणि प्रकाशाचे तुमचे देहभंग करते म्हणतात ना, रवी दीप ही राधावी. हा प्रकाश आहे ना. अग्नीच्या ठिकाणी प्रकाश आहे, पण इतका कार्यशील नाही. अग्नीच्या प्रकाशामध्ये दाहकत्व आहे, तो जाळच असतो. काय करतो तो? सूर्याच्या प्रकाशामध्ये उष्णता आहे, म्हणजे इतकी नाही. म्हणून सूर्याच्या प्रकाशात काय चालतात? व्यवहार चालतात. आणि चंद्राच्या प्रकाशात ही सगळी सृष्टी जगत असते. हे जे जंगलामध्ये झाडं आहे, कोणाच्या प्रकाशाने जगतात? चंद्राच्या प्रकाशामध्ये शीतलता आहे, सूर्यप्रकाशामध्ये दाहकता आहे. तात्पर्य त्याच्या ठिकाणी असलेला प्रकाश मुळात कोणाचा आहे? परमात्मा. ते जे क्षळविदे अनिळे विवेकाचे निजवळे, नवतच माझी खेळी. छळवेचे अनिळ वारा कुठं शांत राहत असतो का? वायूने नाव भरी उगे नसावे, आणि पृथ्वी व्हावे आज्ञा. हे सगळं चलनवलन करत असतो. कोणाच्यामुळे? याची सत्ता आहे म्हणून हे सगळं चालतं. एक वीज नसेल तर सगळे कारखाने काय पडतात? देविकेचे निजवळे, नव तुझ माझी खेळी वेळी. सगळ्यामध्ये मोठं बोध कोणचं आहे? मसनातलं का? आत्मा आकाश आहे. हे आकाश तुझं माझी खेळी लपीथपी. लपीथपी नावाचा खेळ असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तो गडी ओळखायचा असतो. मग ते आकाश लपलं म्हणजे त्याला धुंडाळून काढायचं. परमात्मा स्वरूपामध्ये आकाश कुठे जाऊन पडल्या जात असते याचा काय लागत नाही, पत्ताच लागत नाही. म्हणजे कुठे आहे आकाश? सगळं धुंडून काढलं तरी आकाश आहे. यावरून परमात्मा स्वरूप केवढं असले पाहिजे कल्पना करता येत नाही. नमे विदुत्सर्गना. तो कवण पाके तुला कवणाचा के झाला, निवृत्ती करता बोला कल्पगे. किंबहुना माया असे ज्ञानजी तुझे डोळस, आणि असो वानाने असाया सुधी. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. हे जी माया आहे, या मायेच्या याच्यामुळे माया असेच आहे ना, असलेली माया एक अंशही नसतो असं वर्णन केलेलं आहे. पण तुझ्यामुळे ज्ञानाला ज्ञानपणा प्राप्त झालेला आहे. मला किती वर्णन करून सांगावं. हे असो वानाने साया. किती जरी प्रयत्न केला तरी तुमचं स्तुती काही संपू शकत नाही. समुद्रातलं पाणी किती फेकलं तरी समुद्र कोरडा होतो का? तसं तुमचं समुद्रासारखं ज्ञान आहे, ते किती कमी होत नाही. असो वानाने साया, वेद जाणून तुझी चांग जेवण दिसे तुझ्या अंगा, आणि मग आम्हा मुगे गेली बाय. हे थोडं कीर्तनाला जायचं असल्यामुळे इथे शब्द आलेला आहे ना, हे असो वानाने सायात. हे असं म्हणजे आता अधिक विचार करी करू. नमस्ते संघ. तेव्हा जो मंद अधिकारी आहे त्याला यथार्थ ज्ञान व्हावं एवढ्याकरता अध्यारोप आणि अपवाद या द्वारा आणखी याचं वर्णन करून सांगतो. तेव्हा या सृष्टीच्या पूर्वी कोण होता? परमात्मा अद्वयानंदपूर्व समय. म्हणून परमात्मा होता. तो परमात्मा किंवा स्वरूप आहे, तर आनंद बरं का, पुन्हा पूर्ण आहे.
मग तोच परमात्मा जगदरूपाने कसा अवतीर्ण झाला. स्वमायेया स्वयमेव जगत भूत्वा, मायेच्या द्वारा जगत या रूपाने तो प्रकट झाला. मग हे जगत जरी झाला तरी हे जड स्वरूप आहे, तेव्हा त्याच्याकडून व्यवहार कसा होऊ शकेल म्हणून जीवरूपाने त्याच्यात काय केलं, प्रवेश केला. गाडी आपोआप चालत असते का त्याच्या ड्रायव्हरनी प्रवेश करावा लागतो. मग ड्रायव्हरनी असं गाडी काय जीवरूपाने त्याच्यामध्ये प्रवेश करता आला. मग एकच परमात्मा सर्वत्र ठिकाणी आहे. मग उच्च आणि नीच असा भेद का पण नाही. मग त्याच्याकरता दुसरा श्लोक आहे, वैष्णवादम उत्तम देहेषु प्रविष्टा देवता भवेत्, मर्त्यादम देहेषु सीता भजती मार्त्यता. वैष्णवादी पुण्याईच्या जगतद्वारे नाही का विष्णू लोक आहे, त्या ठिकाणी विष्णू आहे, अशा देहामध्ये प्रवेश केल्यानंतर देवता झाला. पूजनीय असो त्याला देवता असं म्हणत असतात. पूजा करणारा असो पूज्य आणि पूजक भाव काय का नाही. पूजा करणारा असतो त्याच्या ठिकाणी देवतेच्या विषयीचा पूज्य भाव असावा. मग विष्णू म्हणा, शंकर म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, याच्या ठिकाणी आपला कोणता भाव आहे, आपण कोण झालो, पूजा. म्हणून म्हणून उत्तम देहेषु प्रविष्टा देवता भवेत्. अशा देवामध्ये पुण्याच्या द्वारा प्रवेश झाल्यानंतर तो देवता या पदाला प्राप्त होतो. मर्त्यादम देहेषु सितो भजती मर्त्यता. मर्त्यादम देहेषु अधम देह नाही का. तुम्हाला येईल की 15 विद्यापती वर्षाच्या शाखा असतात ना, ब्रह्मेशा नाव पडते वाढणे. आणि खालची शाखा असते ना रजोगुणी शाखा. मनुष्य देहाची शाखा कोणती आहे, रजोगुणी शाखा. नाहीसे होती तर उतरून लो, ही खालची तमगुणाची शाखा आहे. मग मर्त्यादम देशी तमगुणाच्या द्वारा आणखी याच्यामध्ये गेल्यानंतर अधम अशा देहाला काय होतो, तो प्राप्त होतो. एक पूज्य आणि एक कोणता पूजनीय. मर्त्यादम देहेषु सितो भजती मर्त्यदम. म्हणून तो मर्त्यदेहामध्ये मनुष्यदेह वगैरे आधी करून आहे, त्याला मर्त्यदेह असं म्हणत असतात. भजती देवधाम. आणि मग देवतेचं पूजन कोण करत असतो, जीव देवतेचं काय करतो नाही काय. 2 भाग पडलेला, एकच परमात्मा आहे. उत्तम देहामध्ये विष्णू झाला आणि खालच्या देहामध्ये मर्त्य झाला. ज्ञानानंद थोडे प्रकार लावायचे आपल्याला त्याच्यामध्ये. पुण्याच्या प्राप्त झाला तर चांगल्या देहामध्ये काय करत होतो, एखाद्या याला उपमान किती म्हणा, बाई नसून देवी आहे. अहिल्याबाईला काय म्हणायचे, देवी का म्हणायचं. देवीचे असणारे गुण कोणाच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी, म्हणून ते देवी या पदाला काय होते या बघा असे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि एक मर्त्य होतो आणि एक उत्तम होत असतो. पुण्याच्या द्वारा उत्तम देह आणि पापाच्या द्वारा मग खालच्या देहा. लोकांनी विष्णूची आपली पूजा करून घेतो का. पूजा करणारा कोण असो, मर्त्य मनुष्य. माझ्या 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला, पहिला आणि दुसरा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये अध्यारोप अपवाद करतात. फक्त तसे ज्ञान करून देण्याकरता देवाची आवश्यकता असते. मग हे अनेक जन्म भजनासु विचारम चिकीर्षति, विचारेण विनष्टाया मायायाम शिष्यते. अनेक जन्म भजनात, अनेक जन्म आपण सुकृत केलं किंवा चांगले कर्म जर केले, आपण कोण आहो याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होते, मुमुक्षुत्व उत्पन्न होतं. मनुष्यत्व पुढे महापुरुष संशय. आपल्याला मनुष्य दे आहे, पण मनुष्यत्व कुठे आहे म्हणा. मनुष्यत्व म्हणजे उद्धार होण्याची इच्छा, त्याला मुमुक्षुत्व असावं. मोक्षाची इच्छा होणं हे सुद्धा भाग्य असावं लागतं.
कशामुळे प्राप्त होत असतो? अनेक जन्मभजनात स्वविचारम स्वीकृती. म्हणून आपण कोण आहो याचा विचार करण्याची इच्छा अनेक जन्म सुकृती केल्यानंतर होत असते. मग विचार उत्पन्न झाला म्हणजे काय होत असते? विचारही न विनष्टायाम मायायाम शिष्यते स. विचार काय आणखी परिपूर्ण झाला म्हणजे मायायाम शिष्यते आणि स्वयं विनष्टायाम जेवढं काही मायेचं कार्य आहे तेव्हा ज्या कार्याचा निराश होतं. नाही का? विचारता निराश झाले प्रपंच झाले. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाचा काय होतो? नाही का लक्षात येईल? दोरीवर ते सर्प बसला आपल्याला. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्प काय होतं? कुठे जात असतो का निराश होतो. तसे विचारता प्रपंच झाले मग काहीच उरलं नाही. जे उरतंय त्याला परमात्मा म्हणायचं. हे काय सर्वाचा निराश केल्यानंतर ज्याचा निराश होऊ शकत मग जे तत्व राहते त्याला काय म्हणायचं? त्याचा बाध होत नाही, त्याचा नाश होत नाही. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय न जायते मुक्त जरी झाला तरी त्याचाही देह सुद्धा काय होत असतो? नाश पावणे. शरीराचा काय, उपाधीचा काय? न नाश पावणे हा कोणाचा धर्म आहे? आत्म्याचा. अनेक जन्मभजनात माझं क्रमाक्रमाचे उदाहरण बघा. अद्वयानंद रूपस्य सद्वयांचे दुःखिदान बंधप्रक्ता स्वरूपेण सृष्टिमूर्ती इति. अद्वयानंद रूपस्य सद्वयंत दुःखिदान. बंध म्हणजे काय आहे ना? एक मोक्ष आणि तत्सापेक्षा कोणता शब्द आहे का? नाही का? बंधाच्या बाबतीत आपण विचार करायला लागलो. पिंजरला पोपट कसा आहे? पिंजऱ्यामधला पोपट आणि झाडावरचा पोपट. पहिल्या पोपटाला स्वातंत्र्य आहे का? मग त्याचा मालक जे देईल ते खायचं. आणि एक काठी असते बाकी लावलेली, काही नाही खालून काठीवर बसून काठीवर जा आणि शेवटी प्रार्थ संपला म्हणजे एक दिवस. मग आपण तुम्ही आम्ही. आणि झाडावरचा पोपट काय असतो? तो झाडावर बसतो का आंब्यावर बसतो? आंब्यावर बसतो का हिरव्या का पिकल्या? तर कसं कळते कोणाला माहिती होईल? बरोबर. आणि तो एवढाच नाही तर तो आपल्या जातभाईला सांगतो म्हणलं आमच्या सगळ्या बघा कोणाच्या आहे? आमच्या चला म्हणलं नळिके वरून उठला आणि सुख साखी व्हायचला. बरं का? बंध म्हणजे काय त्याच्याकरता दृष्टांत आहे. अद्वयानंद रूपस्य सद्वयांचे दुःखिता. परमात्मा कसा आहे? आनंद स्वरूप, अद्वय. आनंद अद्वय नित्य. कोणत्या विशेषणं तुम्हाला जेवढे लावायचे असेल तेवढे लावून टाकाय. सद्वयांचे दुःखिता. तिथं दुःखाचा संबंध आहे का? माझा दुःखाचा संबंध नसताना देखील आपल्याला दुःख प्राप्त होते आणि द्वैत दिसतं. यालाच बंध म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे सगळं दुःख म्हणजे बंधालाच कारणीभूत आहे. अगदी सामान्य दुःखापासून तो अगदी मोठं दुःख म्हणजे नाही का पुनरपि जननम, हे सर्वात मोठं दुःख आहे. ते कोणालाच काय झालेलं नाही. दुःख निवृत्त होऊ शकत नाही. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसताना दुःखाची प्रतीती येते. यालाच बंध म्हणायचं. काय म्हणायचं? बंध प्रोक्त. आणि स्वरूपेन स्थिती मुक्ती ती दीर्घ. एकदा आपल्या सर्वाचा निराश झाल्यानंतर जे तत्व राहते पंचदशीच्या 2-3 प्रकरण वाचा. सगळ्या कोशाचा निराश झाल्यानंतर आनंदमय कोशाचा निराश झाल्यानंतर मग आनंदमय कोशामध्ये आला. आनंद कोणाचा आला? तर तो कोश आहे की नंबियावरून कोण आणलं पाहिजे? परमात्मा आनंद स्वरूप आहे.
मग बंधच प्रोक्त याला बंध असं म्हणत असतात. आणि स्वरूपाने स्थिती होणे यालाच काय म्हणायचं मग मुक्त अवस्था. नाही बा स्थिती मुक्ती अवस्था नाही तर दुःखाचा प्रत्यय येणं यालाच म्हणायचं बंध. आणि त्या दुःखातून पार पडणे यालाच काय म्हणायचं मुक्त. दोन अवस्था बद्ध आणि बद्धामध्ये लावायचे आपल्या हे विषयी पामर उपासक वगैरे सगळे कशात आहे बद्ध अवस्थेत आहे. पण त्याला जाणीव नाही आपण बद्ध अवस्थेमध्ये एखाद्या बरं का जाळं टाकते ना आणि त्या जाळ्यामध्ये ते मासे काय होतात मग ते मासे सापडल्यानंतर त्याला कल्पनाच नाही की आपण कशात सापडलेलो. आणि ज्याला कल्पना आल्या तो मासा काय करतो त्याच्यातून निघून जाण्याचा काय तो ओढत नाही. तोपर्यंत कोण जाळं जोपर्यंत ओढत नाही तोपर्यंत त्याच्यातून निघून जायचं. आणि त्याला बंधाची कल्पना खुशाल शांत असतात आपली ते. आणि त्या ढिवराने जाळं ओढलं मग ते जाळ्यामध्ये सापडलेले जे मासे असतात सोडून देतो का तो. मग ते मासे कुठे जातात पोटात. दृष्टांत सांगितलं म्हणून बंद काढावा लागत असतं. ज्याला बंद काढायला त्याला मोक्ष म्हणायचं. आणि ज्याला बंद काढत नाही त्याला विषय आणि बामण म्हणायचं. दोन झालं. आणि बंधातून जो मुक्त झाला त्याला काय म्हणायचं मुक्त अवस्था. एषा ब्रह्मस्थिती. मग माणसाने काय केलं पाहिजे मनुष्य जे आलेल्या माणसाने विचार करतो बंधो विचारेन तस्मात् जीव परात्मानो सर्वदा एव विचारे. अविचार करतो बंध. विचार आपल्याला जो बंध प्राप्त झाला तो विचाराने का अविचाराने नाही विचाराने अविचाराने अज्ञानामुळे. वर उडणारा पक्षी आणखी जो जाती त्या फिरणाऱ्या कशावरती नळिकेवर बसला विचाराने बसला का अविचाराने. पुढे आता विचाराने आपल्या गळ्यामध्ये बंध पडलेला आहे ना. आणि त्याची निवृत्ती करायची असेल तर काय करायचं श्री बालाजीचा जिभेत मग विचार कुठे सापडतो नाही का. सदा विचार तस्मात् आहे का नाही. म्हणून संतांच्याकडे विचार मिळतो. क्षणोक्षणाची नाशिवंत देह हे मनुष्य देहाचं प्रयोजन आहे का. त्याच्याद्वारा बंध निवृत्ती करता एवढ्याकरता मनुष्य देहाची योजना आहे. संत समागमी करावी आवडी करावी दातडी. विचार कोणता करायचा भाजी कशी करायची असा विचार. आत्मविचार होता. कोणता विचार ब्रह्मविचार आत्मविचार याच्याद्वारा आपली स्थिती प्राप्त होत असते. म्हणून म्हणलं मराच्या वेळेला करू की विचार. तस्मात् जीव परत्मानो सर्वदा एव तस्मात् सर्वेषु कालेषु माम स्मरेत्. म्हणून जीवाने परमात्मा म्हणजे काय आहे कोण सर्वदा एव विचारे. जसं साध्य असेल तशी साधना करावी लागत असतात नाही का. नाहीतर आपलं साध्य आहे हे साधन आहे आपलं काही नाही. एखाद्याला विचारलं म्हटलं का रे बाबा पंढरपूर मुंबईवरून आला हा म्हणायला लागला. म्हणलं कशा करता आला म्हणलं ज्ञानेश्वरी पाठ करायची. काय करायची मग बऱ्या आनंदाची गोष्ट आहे. राखी आनंद 2-3 महिने तोंडा 2-3 महिने कसला 3 दिवसाकरता सुट्टी काढा. आता ज्ञानेश्वरी पाठ करायची तर 3 दिवसातून का. मग साधन कसं पाहिजे मग 3 वर्ष काढून ठेवावं. जसं साध्य तसं साधन. साध्य ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे प्रयत्न करावा. एक आहे म्हणून जीव परात्मानो सर्वदा एव. सर्व काल त्याचा काय करावा लागत असतो विचार करा. आणखी सुद्धा जीव म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय याचा विचार या
नाटक दीपामध्ये केलं जाणार आहे, त्याचा विचार कधी.